चल बाई, देवाचे भांडे घासले. आता आई इथं थोडसे काय हे घासून घेतो आणि पटकन स्वयंपाकाची तयारी करतो. आई काय काय करीन एकटीच, ह्या तर बसल्या बिचारा गप्पा करून काय करावं याचं. सुषमाला म्हटलं बरं तरी की चल व जोश नाही तशीच आता आले कोणी तर बसते. आपण बसलं तर आईलेच करावं लागते व एकटीले. चल बाई करतो मीच. जया, बाई जया, ऐ का मोने, जया कुठे गेली व? काय माहित, स्वयंपाक करीत शिंदे. आई मी इकडे आहो, काय म्हणता? किचन मध्ये आहे का बाई? होती काय करून राहिली गरमीची? जा ना, सगळ्या पोट्या कुलरात बसल्या तर ती कुलर लावले ते गप्पा करून राहिल्या आणि तू काय करून राहिली इकडे? जाय बस त्याच्यात. नाही बाई, हे देवाचे भांडे किती खराब चालते, घासले. हे थोडेसे भांडे आहेत, हे सकाळचा नाश्ता केला तर काय त्याचे ते घासून घेतो आणि दे ना स्वयंपाकाला. सांग काय करू तू? आता इतके सगळे जण जमा झाले तर स्वयंपाकाची तयारी दे ना, मी करतो ना काही. माय राहू दे, आली नाही तर लागली लागे काम आले करतो मी. होते वजे वजे अहो देवाचे भांडे आज काढलेच म्हटलं सगळे घासतो, देवघर हे ते सगळं चकचकी करतो. म्हणजे कसं तर बाबा म्हणते जसं रंगीन देव देतो कुराले काही दिला नाही, शेवटी मग मॅच केलं ते. आता ते भांडे घासतो म्हटलं डबल साजरे देव मांडून देतो. आता कसं पाहुणे रावणे येणं सुरू झालं, लग्न घर म्हटलं की देवघर पहिलेच सजेल पाहिजे, त्यासाठी काढले होते बाई माहिती भांडे. घासली का तुला लागे पायवर राहू द्या लागत होते, म्या घासले असते. जाय बस न जाय बस, काही नाही करा लागत, करतो मी. होते आली नाही तर लागली लागे धंद्याले, घरी बी धंदा अति आले आले बी धंदा. बस न सांग जाय आराम कर. मग अजून बाई पाहुणे रावणे सारे जमा झाले की मग कायचा आराम होते. मग करावंच लागते काही ना काही. जाय आता आजच्या दिवस आराम कर, सकाळपासून करतो मी स्वयंपाकाचं नको घेऊ टेन्शन. नाही बाई कायचा धंदा हे काय हो एवढे भांडण गेले. आई मी घरी काय तर बसत दिसत नसतं, चालूच असतो. आता माझ्या सासू बीमार असल्याच्या पाहुणे रावणे चालूच असतात ना, कोण ना कोणी चालूच असते. काही माहिती बसत नाही. तू काही एकटीच करतो काय? तरी जोशनाला आवाज द्यायला बरं मी आपण तर येऊनच राहिली, काय करेल काय माहिती तिकडे जोशनी. माहिती आहे सुषमा आली त्या पोट्ट्या आल्या तिकडे वळ्यातल्या तर बसल्या त्या गप्पा करत. जाय ना तू बस, जाय कोणी विचारते जयाने आली का? जाय बस बरं घंटाभर. माय घरी धंदादारी धंदावं काही तर जीवाला आराम. जाय आता करू नको बरं काही. मी देतो मोनीला आवाज देतो, नाहीतरी मोनीच्या घरी काही धंदा नाहीये. मोनीला बोलावतो, आपच करू लागते ते मला स्वयंपाकात काही. तू कर बरं बाई, एक दोन रोज तरी आराम कर. मग अजून मग मेहंदीन हळदीन ते कार्यक्रम सुरू झाले की मग काही आराम नाही होत बाई. मग काही नको धंद्याची काळजी करू, होतेच आहे लग्न घराय चालतेच आहे, एक होते एक नाही. तसे तू बाबा ना पोळ्या घ्यायला बाया सांग म्हणतात, सांगून देतो पोळ्या करायला बाया, धुण्याला बाई. म्हणजे मग तुम्हाला बटेल टेन्शन नाही. हो चालते हे बाय, भांड्याला धुण्याला तर सांगूनच दे. पोळ्याचं तरी कसे मिट्टे केल्या जातात, पण धुण्या भांड्याला सांगून दे एवढे सारे कपडे कोण धुवावं. तू माय धुईन मी तुझ्या धुई करल्यापेक्षा त्याच्यापेक्षा बाई सांगून दे. तसे आता लग्न घर आहे तर चालतेच पाहिजे शिकंदी बाई. हो ना, म्या म्हटलं ना लिलाल म्हटलं ना ये म्हणून, हो म्हणे. त्याला दे 4-5 दिवसाचा लग्नाचे काढून, हो म्हणे. ती लय दिवसात सांगितलं माहिती येईल ना. मग आज संध्याकाळचं म्हटलं तिला येतो संध्याकाळचं. म्हटलं सकाळी तर तुम्ही येता, आता काय सकाळून अंग तोंड धुण्यात येता आणि स्वयंपाकाचं काय म्हणलं होतेच आहे. तर सकाळी संध्याकाळपासून घरं झाडणं हे ते काही करू सुरू लागते. सकाळी मग ते धुणं गिणं भांडे गिंडे सकाळी दिवस दिलं म्हटलं. 4-5 दिवस मागून जाऊच नको, अतिच आहे म्हणलं. अति जेवत जाय ना अतिच राहत जाय म्हटलं. हो का? आणि पोळ्याला कोणाला सांगितलं? मग पोळ्याला आपल्या वाड्यातल्या बाया येतात त्या, तसंही त्याला सांगाच लागते जेवायला. नाही म्हणलं मग माय साहेब पोळ्याला येत जा, म्हटलं स्वयंपाकाला येत जा, जेवायला येत जा. सांगून दिलं. कालच गेली तुम्ही समजायच्या घरी, म्हटलं आता 4-5 दिवस बोलायला याचं काम नका पडू देऊ. मग हो म्हणत येतो म्हणत. जाऊ दे मग, फार चांगलं. का बाई तुझी सासू कसं का हाय माई पाठवा गिठवा लागेल का माय, नाही आल्यास म्हणा लागेल का माय. कारण मोनीच्या सासूले रागिनीच्या सासूले माय डेली गाड्या पाठवा लागतात. जोशनीच्या मोहिनी झाली माय, जोशनीच्या सासूले रागिनीच्या सासूले. तर म्हणलं तर घरी पाठवून देतो बाई. माझ्या घरी काय फायदा पाठवू, ते काही येता येते काही विनाकारण गाडीचा खर्च. आणि ते म्हणते उगाच पाठवले. आता माझ्या सासूचं खाटल्यावर काम आहे आणि ते काय येणार आहेत काही नाही. मी म्हटलं तर तसं म्हटलं ये चालतं तर चलतं म्हटलं, ये जा म्हटलं. माझ्या सगळी सोय होते. नाही म्हणे दगदग होती ना वाईटाईले, ते कसं बेका जागेवर पाहिजे. इकडे तिकडे गेले की बात दगदग होती, जास्त तब्येत होती. मग ते काही नाही पाठवावं लागत. नाही तर माझ्या म्हणते माय म्हणलंच नाही, मी म्हणलं तर तसं बाईले फोनवर. नाही तसं नाही रे, समजते नाही रे, कुठे जायचं काम राहिलंच नाही ना आता. हा ना, रागिनीच्या सासू काय म्हणे माय बाई तो लय मोठा किट्टा आहे माय, सांगीने खांद्या वागते. जाऊ दे आता, तिच्या घरचा हमेशा बायला तर तमाशाच असते. चाल बसतो ती पोट्टे जो, चाल तुला दाखवतो ना माय बाई. रागिनीच्या घरचा पाहुणा आलता, कपडे घेतले. हो ना सांगे ना रागिनी. मग बसलो होतो आम्ही तर सांगे आई माझ्या घरचा मी तिकडूनच आणला मला घेऊन दिला. हो बाई काका हे आहे का ऐराची गोट नाही ना, तुला कुठं सांगून राहिली मी. पहिले पाहुण्यानं बोललं माय डोकं खाल्लं माय, 2 रोज त्यातच गेले माय बी आमची. आणि मग रागिनी होती आई लागे 3-4 दिवसांना आलाय लागे पाहुणा. आणि माय मग मुक्कामी होती माय 2 दिवस. हो मग आम्हाला लागे योगिताला नेलं तर बाई सांगो आम्ही काही मी नाही गेली बाई, साजरं नाही लागत. योगिता गेली मग तिच्या पसंतीने साडी घेऊन दिली लागे बाबा, आम्हाला कपडे घेऊन दिले. साजरा आयर दिला घेऊन जोशनीच्याच परीनं आणला. बरं चाल बरं, अति गरमीत बसल्यापेक्षा बसते ती पोट्टे जो. चल तू तर माझ्या आली की नाही धंद्यातच घुसतो. ह्या पाहिनं आवाज देऊ थकली मी म्हणे, एक नाही येत उठून. ये बरं बाई करतो मग मी बोरीला घरी धंदा निरा. जोशने ये ना जरशी करू लागणं पाय ना. ते जया आली नाही तर लागली कामाले. काय व तुम्ही निरा तिचा जीव घेता. तिच्या घरी बी तिला उलसा आराम नाही नव्हती, आल्यावर बी तिला आराम नाही भेटत निरा. जशी काळजी करावं बहीणची. तिच्या घरी हाय का कोणी तिला करू लागेले, घरी बी दिवसभर करते बिचारी. ती आली नाही तर लागे घुसली ते स्वयंपाकात. आणि तुम्हाला मग जर काही करू नाही का, ये बरं करू लाग बरं तिला काही. आई जाऊ दे बसू दे त्याला, मी येतो ना मी बसतो.
आईला वाटते की मला आराम झाला पाहिजे. मग काय जावं, माझी सवय आहे बाई कामाची. मला काही आराम गिरामाची सवय नाही. पट्टेले घरी कामं नाहीत ना बाई, त्याच्या घरी काय काम आहेत बापा तेले. अरे मी काय म्हटलं, हा रामेश्वर काय म्हणते पाय. काय म्हणते बापा, खरे काय म्हणतं. अरे बाई मी म्हटलं आता एकुलता एक भाषा आहे तर बापूल म्हटलं ते बँडवाल्याचा आणि घोड्यावाल्याचा पैसे मी देतो तर बापू ऐकतच नाहीत. मी म्हणलं ते गावातला घोडा सांगितला बापून, मला काही तो पटला नाही. आलो मी पाहून तर मला म्हणणं आहे तो आपल्या मा इकडे जसा मस्त मोठे घोडा पाहायलाय मी, जसा आपल्या गावातच ते आपल्या गावात सावकारच्या घरचं लग्न झालं की नाही, तो त्या लग्नात त्याच्या पोराच्या लग्नात त्याच्या पोरासाठी सांगितला होता तो घोडा. लुस्टाप घोडा आहे. आज राजू कसा आपला उत्साह पुरा आहे, मस्त घोडाही कसा उत्साह पुरा मोठा पाहिजे. हे बाप्पून काही तुमचं शिंगरूच सांगितलं ते काय मला पटलं नाही. नाही ना बापा, का तुम्ही तर मला आता सांगितलं ना कैलाच्या लग्नात होता तो. हो ना, तोच सांगितला. तो म्हणते हा लहान झाला म्हणते, आता सांग काय करा. अरे बाव तो बहीण नाही पाहिला ना, होता ना आपल्या पुतण्याच्या लग्नात होता ना तोच. अरे बापू तुम्ही आमच्या इकडचा तो पाहिलाच नाही, पांढरा शुभ्रा नुसता खास गोळा आहे राजू, मस्त. अरे नाचते तो असा की पाहतच ना, लस प्लस आहे ना फटाक. तुम्ही टेन्शन घेऊ नका ना, घोड्याचा आणि बँडचा खर्च मा इकडे बस. अरे नाही नाही नाही, तसं खर्चाच्या बाबतीत नाही रे बा. नाही मी तसं नाही बोलून राहिलो ना. मला म्हणणं आता माय एकुलता एक भाषा आहे, माय बी काही हौस असतील ना, हा नाही बी काही इच्छा असतील. मला काय 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 लय 10-15 बहिणी 15 भाषा आहेत काय, एकच बहिणी एकच भाषा. हा मला बी काही इच्छा आहे तर म्हणलंय बा, नवरदेवाचा घोडा नवरदेवाच्या बँड याचा खर्च मीच करतो. मस्त आमच्याकडे गुलाब बँडवाला आहे, सुपर बँड आहे राजू. तुमचं गाव असं काय 7 गाव दरा म्हणून टाकते. ओरे बेकारच काम, 45,000 घेते 2 घंट्याची. बेकारच काम आहे मस्त. तुम्ही म्हणसान की काय रामेश्वरनं काय गोट केली. हा बाई खालेस रामेश्वर, राहू दे ना. नाही हो बाई तू थांब. मी काय म्हणते डॉलीचे पप्पा, मी काय म्हणते. काय म्हणतो इकडे आहे म्हटलं. काय आधी काय बोलायला लागते ते तर पाहुण्या संग बोलून राहिलो ना मी काही. आता म्हटलं एवढं कशाला पुढे पुढे करावं लागते. सांगितलं ना त्यांनी घोडा त्यांच्या पसंतीचा, बँड पण सांगितला. उगाच ते कॅन्सल करून मग त्यांचे पैसे वाया जातील ना, आणि तुमचे पैसे विनाकारण खर्च होतील. कशाला विनाकारण. त्यांनी सांगितलं नसता तर वेगळी गोष्ट, पण त्यांनी सांगितलंय ना, मग कशाला वरचढपणा चांगला नाही वाटणार ना. ते पाहुणे म्हणतील की आम्ही सांगितलं यांना पटलोच नाही, अशा कशाला विनाकारण. राहू द्या म्हटलं. नाही 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 ते तू टेन्शन घेऊ नको. ते पाहुण्याला काय वाटते काय नाही मी पाहतो, ते काही वाटत नाही. मामा हो मी त्याचा, मला काही इच्छा असतील ते मी करतो. त्याचा ऍडव्हान्स ते देणार नाहीत वापस, तेवढं काय ते जवळ बी समजून घेते मला. तू एवढं टेन्शन नको घेऊ. सांगा तर आम्ही सुरू ऐकूनच नाही राहिला. हा ऍडव्हान्स डुबला तर चालते म्हणते बापू, पण सांगायचं नाही म्हणते. मी तिकडलाच घोडा आणतो काय होतं. त्याची बी इच्छा आहे तर जाऊ द्या ना. मग आता असा किती ऍडव्हान्स घेतला होता बापा यानं, लय मोठा घेतला होता का. देणार नाही वापस आता, नाही बघता त्याला नाही म्हणलं तर. 5,000 घेतले त्यानं, पण वापस नाही. वापस देतात आपण त्याला वेळेवर नाही म्हणून राहिलो तेच तर त्याच्या जीवार येईल. नाही तसं काही नाही. रामेश्वरची इच्छा मुळे पुरत नाही. मी ऍडव्हान्स द्यायला मागते, त्याला म्हणतो राहू दे म्हणतो ऍडव्हान्स नको देऊ मला, कारण आपलीच चूक आहे. कारण आपण त्याला बघणार नाही म्हणू तर त्याचं नुकसान कसं. 2 दिवसात त्याला बी दुसरा तीत भेटली पाहिजे ना. भेटतात ना, लग्नाची ती दाट आहे म्हणलं भेटतेच. त्याला म्हणा बापा नवरदेवाच्या मामाच्या काही तिकडचे सांगला म्हणा, त्यानं तिकडचा इच्छा आहे म्हणा त्याची, असं सांगून द्या. काही ऍडव्हान्स देऊ नको म्हणा बाबा, राहू दे म्हणा आता, जाऊ दे म्हणा. तुला नाही ना आम्हालाही नाही, आणि ऍडव्हान्स राहू दे म्हणा तुले. बापू हा म्हटलं तुम्ही जर सांगता तुम्ही चला सांग, तुम्ही फक्त पहा घोडा. बँडवाल्याची ट्रायल तर घेऊन पहा तुम्ही. आयुष्यात न नाचणारा नाचते असा बँडवाला आहे म्हटलं. अरे एकदा तर थिरकावस कोण उभी. अरे जसा वाजते की काय म्हणसान तुम्ही. हा सांग बाबा आता तू भाषाचं लग्न, आता मी काय म्हणू. हा थिरको बापा कोणाला थिरकवतो नाचो. समजेत पहिले तुम्हाला का हो बाई. हा पाहुणे जर नाही नसले मी सांगितलेल्या बँडवर तर मग काय माय पैसे वसूल झाले का मग. हा पाहुणे नाचवच लागेल ना. जवळ बुवा नाचले मा बँडवर तर मग वाटीत बघ की आपण पैसा खर्च केला तो चीज झाला. हो बापा, पाय बापा तू जवळ, मी काही बोलत नाही बापा मधात. खरं ना जास्तच ओव्हर आहे हा माणूस. काही काम नाही आता. 45,000 बाच्याच्या लग्नात कुणा आजपर्यंत तरी बँड सांगितला का कोणत्या मामानं. हा बाप नाही सांगत, आणि हा मामा भल्ला उत करते.
माझ्या घरच्या माणसाला खूपच ना, खरंच ना खूपच आहे. आता जर काही म्हटलं ना तर विनाकारण इथं इथं फुगाफुगी व्हायची होय. 45,000 आणि घोडावाला का कमी घेणार आहे का? बाई बाई, एखाद्या लाखाला चुराडा करते हा माणूस. आता म्हटलं मला छान पाटल्या करून द्या तर दिल्या नाहीत, पैसे नाहीत म्हणे. आता कुठून पैसे येऊन राहिले? 45,000चा बँड भाषेच्या लग्नात. बाई, माझ्या डॉलीचं लग्न राहिलं ना अजून. माझ्या डॉलीचं लग्नाचं किती स्वप्न बघितले मी. असं लाख लाख खर्च जर हा माणूस भाच्याच्या लग्नात करीन तर माझ्या डॉलीच्या लग्नाचं कसं? बरं मी काय म्हणतो, ते मग आता तू पोशी दिली देवर. हो, मी हालमारीतच ठेवले बापा. मी म्हणते एवढा खर्च जर भाच्याच्या लग्नात कराल तुम्ही, मामा हा ना, मी एवढा भाच्याच्या लग्नात कशाला खर्च करावं लागते? माझ्या डॉलीच्या लग्नाचं कसं? मग तिच्या लग्नात तिचा मामा करेन. मी माझ्या भाषाच्या लग्नात करून राहिलो तर तिच्या मामानं तिच्या लग्नात केलं तर काय हलकं भारी होईल का काही? तसं तर लय करोडपती आहे तो भाऊ. मग भाषेच्या लग्नात उलसा बी खर्च करणार नाही काय? आणि मी काय कुठे चाललो का बंजिली आणि 50 आणि 60 हजारानं मा काय हलकं भारी होणार आहे? मग पुरीचं लग्न मी मस्त करीन, पायातच राय. मी मा भाषाच्या लग्नात खर्च करतो आणि तुला काय होते? तू तो भावाला करायला, तू तो आला भाषेच्या लग्नात कर म्हणा. सारखंच आहे, या हातानं द्या त्या हातानं घ्या. मावशी, मी झाली पहिले. आम्ही ना पकडाई खेळत होते. मी कोणाच्या हातातच नाही लागत आहे. नाही मावशी, खोटी बोलती आहे. दणकीत नाही पकडलाय. चीटर आहे. चीटर चीटिंग करते. चीटर कुठली? पकडलं तरी म्हणते मावशी मी पकडलंच नाही आणि रडायला लागते. खोटं नाही बोलायचं. तुम्हाला पकडलंच नव्हतं, टच झालंच नव्हतं. माझ्या केसांना टच झालं. मग माझ्या केसांना टच झालं म्हणून मला टच झालं का? माझ्या हाताला पकड तर म्हणेन मी पकडलं. तुम्हाला केसांना टच करतो. मग नाही, मी नाही देणार. तू चीटर, मी चीटर नाही. अरे जाऊ दे जाऊ दे. लहान आहे कच्चं लिंबू करून टाका तिले. राधा कच्चा लिंबू. जा मावशी, तू पण तशीच आहे. पकड रे दादा, मला पकड रे. अगं थांब ना मग पकडतो ना. तू धावते कशाला? स्वतः धावते मग म्हणते पकड. तू इथे उभी राहा ना, मग मी तुला पकडतो ना. अरे पडसान. राघव, तिच्या मागे जास्त नको करू, ते पडून जाईल. मग तिच्या मम्मीला काही करू देणार नाही ती. मी पडली. म्हटलं ना राघव, ये बेटा ये. राधा, ये इकडे माझ्याकडे ये ना. मी खेळते. पकडले तुम्हाला. मला पाडायचं नाही. मी काय म्हणतो, जाऊ दे लेकराच्या नको नांदी लागू. होण्याचे ते पाय ना, लेकर इकडे तिकडे पाहून राहिल्यास वाटे लागीन पडतील. ऐकती नाही. चले पोरं कधी येतात? नाही, पोरं त्याच्या बाबासोबत येतात बाई. ते म्हटलं चला तर लेकर ऐकतात ते काय ते काय राहिलं तर बाई करायचं असेसमेंट का काय होतं ते काय मी काय म्हणतात तर मला येते नाही. ते त्याचं चालू होतं. हो का? बरं येतात ना नक्की? नाही हो, येतात ना. बरं मी काय म्हणतो, ते चला ना, ते किक्सा वाटायला आल्या ना त्या पाया, तर मग त्याचं चला ना, ते बसान सगळ्या हळद वाटणं ते. हो ना, चला ना. मी पोटेले पाहायला आलती, किती मस्ती करून राहिले. म्हटलं इथं आपण सजून ठेवलं, अजून हे करतील. इथंच लावू तिला हळद. हे काय म्हणे हो कुमुद काकू? म्हणे देवा जोडला म्हणे. म्हटलं काय? म्हटलं काकू एवढं तिथं बसलो. म्हटलं रात्रीपासून किती वेळ म्हटलं हे हार केलं सजवलं, तेव्हा सांगितलं नाही म्हटलं. तर म्हणे मला काय माहिती तुम्ही अति व्हायला होता. देवा जोडला म्हणे व्हायला. म्हटलं जाय तिकडे. आता पाहू आता कसं करतो. मग आता एवढं मोठं केलं बिचार इथं. कोणी काही म्हटलं तर होले हो लावायचं. ते जुने ते त्यांचं सांगतात. हो म्हणायचं म्हणा, आई थोडीशी हळद ती लावून घेऊ म्हणा मानाची, मग इथं लावू म्हणा. तिथं कॅसेट चांगली निघत नाही, फोटो चांगले निघत नाहीत घरात. इथं बाहेर चांगले निघतात. आता ते जुने बाया त्यांना काय वाटतं बरोबर आहे त्यांचं. हो मग ते तू सांगतो मग तुला ते बरोबर येते. तू बरोबर बोलतो. तर मला येतच नाही. मी ते तिला म्हटलं नाही, म्हटलं आम्ही तिथंच केलं, आम्ही बाहेरच लावू असं म्हटलं. मग फुगली म्हणे. मग मला ऐकतच नाही म्हणे. ते कौशल मामीले म्हणे ऐकतच नाही म्हणे. आजकालच्या पोरी तर स्वतःच लावतात. त्याला शान शोकतच पाहिजे. नेम काही पाहिजे. ती बसली बडबड करत. मी चालली आली इकडे. जाऊ दे, जुन्या विचाराचे होले लावा. हे परागिनी कोणाला काही म्हणू नको, नाही तर तू भलं बातच म्हणशील कोणाला. त्या जोशनाली ते सांगितलं मी. कसं आता सगळ्याचं ऐकून घ्या लागते. सगळ्याचं ऐकावून आपल्या मनासारखं करा. त्या जर आल्या नाही तर मग आई एकटी काय करीन. तसे घरच्या बाया पाहिजेत असतात. लग्न आहे आणि लग्नात त्या घरातल्या लोकांना भल्ला येते फुंडका फुगायचा. तुला समजत मग होले हो चालून घ्या. काय करायला लागते. हो म्हणा आई तर तिला म्हणा देवाजवळ मानाची, आणि बाकीचे फोटो काढा पुरतं येतं येऊ म्हणा. काही नसते तेच मग इथं हळद लावायला. पण तिथे ऐकलं नाही की भले देईल नाकावर फुगा येते. तू चुपचाप बस, मी बरोबर करतो ते. आणि कोणाला काही म्हणू घेऊ नको. सगळ्याच्या मनामनानं घे. कसं लग्न आहे बाई, सगळं शांततेनं पार पडलं पाहिजे. मला पकडा ना. मी इकडे धावते. मावशी साईड मावशी. राघव तुला काय म्हटलं, पडशील ना. जे तुझी मम्मी काय करून राहिली, दे बरं तिला आवाज. माझी मम्मी पप्पांसोबत बोलत आहे फोनवर. आता घरी का बोलणं झालंच नाही का मम्मीचं? येऊ नाही बोलाच लागते. मी धावली. मला पकड दादा, मला पकड. काय मावशी, ही पकडत आलती ना मला. आता सुटली. थांब राधा थांब, मी पकडतो तुला. अरे पडसान रे. खरं ना, लेकरा बाकरायच्या कल्ल्या हल्ल्यानच लग्न घर वाटते. काय धांगडू चालू आहे लेकरायचा. तर येटायचे लेकर जमा केली राघवनं.
ओ जया बाई वा इकडे ये वा. हाय हे बाय तुला ते किक्षाचं सामान दिलं ना मी काढून ते हा ते हळकुंड भिजत घालायला लावते. भिजू घातले का बाई भिजू? हो भिजू घातले ना. मी लिलाई जोड दिले ना. माहिती बाई तू घरी गेली सांग आता कुठे ठेवले काय सांगा बाई त्या बाईनं. आल्या ना त्या सुवाचिनी घ्या ना आता हे दोन घ्या ना अपट ठेव चला तधी उभे राहा तधीच राहा इकडे तिकडे हिंडू नका. तधी साजरा असले की मग साजरा लागते. आणि तो कॅसेट वाला कोई येते माय रागिनी फोन लावून का बाबाला त्याने मग घ्या ना मला समज आतापासून असला तर बरा. हा मग रागिनीचे लग्नात कसं मस्त सबंध आलं तर साजरा लागते हिडे कॅसेट पाहताना. हो पप्पाला लावायला लावतो फोन. हे इथले घ्यायला लावतो ना पहिले त्याने. इथलं घे मग ते जात्या जवळचं घे म्हणतो. कॅसेटवाला आजपासून सांगितलं का बरं केलं. आठवणी राहतात कॅसेटमध्ये नाही तर काय तर. आमच्या लग्नाचं तर काही टाळायला मिळत राहिलं नाही. पाहू बाई फोटो नाही ठेवले का आता लग्नात माय कॅसेट सांगितली नव्हती व बाई जया. फोटोवालाही माहिती गावातलाच होता उत्तम भाऊचा पोरगा. त्यानंच काढले होते का व फोटो आणि ते धुवून आणले होते. पाय आता तो लग्नात पाहिजे जरासं हाततंगच होता खरं आमला. हा हा नाही बाई तसं नाही म्हणत मी. पण कसं कॅसेट गिसेट असली की आठवणी राहतात. आणि ते फोटो गिटो आता कॅमेरामॅनचं फरकच पडते. तो गावातलं पोरग त्याची फरकच पडते. काय तरी सांगायला लागे घे बापा फोटो होती घेस ना का चला जाय पंक्तीत जेवायला बसला तर येस ना का बाई पंक्तीचा फोटो गेले पंक्तीचे फोटो गेले काय नाही जेवतच बसला. हो माय बाई तोही वल्ला दांगडो झालता नाही. हो माय जया त्याला खरं सांग आता काही हौस न्यूज झाली नाही व माय. आता काय म्हणतात पण काही म्हणा आता झालीच नाही आम्हाला बी कळते. पण त्या बाबतीत बाई आता तुला माहित आहे. आता जसं हात मुकाया होऊन राहिला तसं माणसाला खर्च बी करा वाटते. नाही बाई मी तसं नाही म्हणत. काय नाही केलं सगळंच तर केलं माझ्या लग्नात. काय राहिलं करायचं सगळंच केलं. बाई पाहुणे काही येतात आई ते येतात त्याच्या हिशोबानं. कारण तुला माहित आहे माझ्या सासूच्यानं जास्त दोघायला नाही येतात ना आम्हाला. उद्या कसं म्हणतातच बुडी गचकली तर लोक म्हणतील हा म्हणून. नाही तर त्याचं काही घोर नाही त्याचं आसपासून येऊन बसलेस ते. पण ते मग आम्हाला बुडी सोडता येत नाही ना. मामा सासूला केला फोन ते जर आली ना तर मग येतात ती आली तर मग ती राहते जशी बहीणजोड. आता काय सांगा ते तिच्याही घरचं सारा दांगडोच असते. काय माहिती येते का नाही येत. ते आली पाहिजे. ती आली की मग कसं बरं राहते. मग हे येतात मग 2-4 दिवसासाठी इकडे जसे. तू लाव ना फोन मग. तशी तर भल्ली येते मग सासू तर ती राहिले. आता ये ना म्हणा आमच्या कामाच्या बाबतीत. हा सांग ना तिला मग बहीणचं लग्न आहे म्हणा. लिहायचं येणं होते म्हणा मग म्हण ना तिला असं. बरं पट्टे हो मी म्हणतो चला बरं तिकडे त्या बाया आल्या असतील. काचच बांगडे भरून आहेत ते ना आजच लागे अतिच लागे हळद दोन घेऊ. हो पट्टे हो वाट पट आणि बांगडा भरून घ्या तुमच्या आई. मग तुम्हाला ते भल्लं चालते बाई याच्यातला शेट करता त्यातला शेट करता करा ते कसारी नेलाय तर मग करून घ्या. मग गावातल्या बाया येणं सुरू झाले की मग मधातच लाव सांग तुमचं. हो मम्मी चाल ना जयाताई चाल ना बांगड्याचा सेट करून घेतो ना. मी गोल्डन कलरच्या बांगड्या आणल्या ते हिरव्या कलर मध्ये घालतो मस्त त्याच्यात मिक्स करायला लावतो तिले. चाल ना तुला हत्या गोल्डन कलरच्या मी एक डझन शिल्लक आणला. आता कोणाच्या हातात होतात ते काय नाही. ज्याच्या हातात जमल्या त्यानं घाला. जशनी दाखवलं मी तिच्या हातात काही गेल्या नाही तिला ढिल्ल्याच झाल्या. काय तो हातात होतात का तू घाल. बरं माय शिल्लक आहेत काय दे ना मग काय गोर आहे. चल ना मग बांगड्याचा काढून घेऊ ना. मग अजून बाया आल्या की मग बायाच्या भरणं सुरू होतात. मी जया योगिताची मोठी बहीण हो ऐकलं ना तुम्ही. आता हे पा लग्न आहे आमच्या घरचं शेवटचं लाईन्या बहीणचं. आता हे शेवटचं लग्न माझ्या घरचं जसं तर समज कसं पद्धतशीर झालं पाहिजे. एखादा 2 व्हिडिओ मोठा झाला का शिल्लक झाला तर काही घर नाही हाय की नाही बरं. पण सगळं कसं नेमानेटानं झालं पाहिजे. शेवटचं लग्न आहे ना समजायला हौस आहे. त्याच्यानं जर व्हिडिओ वाढवले तर चालते. हा तुम्ही बी आनंदानं पा. आता आली ना बाबा मी माघारी तर बोल कसा घोर आहे तुम्हाला तर माहित आहे. आली म्हणलं नाही मग बहीणचं लग्न आहे आजपासून तर जाऊ द्या. आता हळद लाहायच्या दिवशी बी येऊ नाही तर मग मोठी बहीण काय कामाची. आली बापा मी. आता तुम्ही समजायचं ना मग बहीणच्या लग्नाले जरूर हजर राहायचा. अक्षिदा टाकचा बापा तसा जोडा साजरा भेटला तिले. आता साजरा राव असा आशीर्वाद द्यायचा बापा. हा